पण सर्व पाहतात. राजेश बोरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपागड केली. त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याचे सांगितलं. पण सुरुवात कोणी केली? सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. अंबरनाथ मधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील यांना आम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवड, त्याचा मुलगा अभिजित थरवड आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 तारखेला 24 नोव्हेंबरला रोझलिन फर्नांडिस आमची अंबरनाथी पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो. त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी, आमचे प्रदेश अध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. आणि सांगितलं की युती धर्म आपल्याला पाळायचा आहे. यापुढे कोणाचंही प्रवेश असेल मला तुम्ही सांगणं जरुरी. आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला 5 करोडचे ऑफर आहेत, कोणाला 2 करोडचे. कोण ऑफर देतं? आमच्याकडे ऑफरचं नाही. आमचा खूप मोठा पक्ष आहे. आमच्याकडे रवींद्र चव्हाण यांच्या कामावर, यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत. तुमची लोक फुटतायत, ह्याचं तुम्ही शोधा. तुम्ही शोधा. तुमच्याकडे लोक का जात आहेत, का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत, हे तुम्ही शोधावं. तुम्हाला त्याचा अभ्यास करणं, तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण हे सगळं येत आहेत, हे तुमच्याकडे आमच्याकडे येत आहेत. आमचा तुम्ही 1 नगरसेवक घेतला, 2 नगरसेवक घेतले, 4 नगरसेवक घेतले, ते डबल आम्ही तुमचे घेणार. युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांनी जे आम्हाला निर्देश देतील, जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार. आणि युती म्हणाल, जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो, मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी जिंकून आले पाहिजे. ह्या मताचा मी आहे. कारण आमचे कार्यकर्ते 10 वर्ष काम करतायत, त्यामुळे निवडून आले. भाजपाचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकावा, हीच माझी इच्छा आहे. त्यांना निषेध का करावा हेच पहिले कळलं नाही. माणसं पहिले आम्ही नाही घेतली, त्यांनी घेतली. आम्ही कादरावर निषेध करू का? युती धर्मामध्ये आम्ही करत नाही, हे त्यांना मोठं भाग्य समजावं. आता आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो, आम्ही आंदोलन करू शकतो. कारण आमचा जन्म आंदोलनातून झालेला आहे. आमची जी धरोहर आहे ना, ही आंदोलनातून झालेली आहे. त्यामुळे निषेध करणं, आंदोलन करणं हे आमचं काम आहे. आम्ही तरी पण युती धर्म पाळतोय ना. पहिले त्यांनी घेतले, त्यांनी निषेध आमचा नाही, आम्ही त्यांचा केला पाहिजे.